जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित होणार। नूतनीकरण कामाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते भूमिपूजन। सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे। या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते करण्यात आले। सातारा जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित विकास कामांची अंमलबजावणी जिल्हा लोकल बोर्ड मार्फत केली जात होती। सन 1941 ते 1952 या कालावधीत सलग 12 वर्ष लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते। दिनांक 27 जून 2019 रोजी जुनी इमारत याचा समावेश वारसा स्थळ जतन समितीमार्फत हेरिटेज श्रेणी ब मध्ये करण्यात आलेला आहे। सद्य स्थितीत या वास्तूमध्ये जिल्हा परिषद उपहारगृह, जिल्हा परिषद सेवकांची आर्थिक सहकारी पतपेढी, जिल्हा गुण नियंत्रक प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, यांत्रिकी उपविभाग सातारा, अभिलेख शाखा, आधार कार्ड सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अशी विविध कार्यालये कार्यरत आहे। पूर्वीप्रमाणे इमारतीच्या ज्या भागात सभागृह होते त्या ठिकाणची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करून सदरची वास्तू वारसा स्थळ जतन समितीच्या नियमावलीप्रमाणे जतन करणे आवश्यक आहे। यासाठी या वास्तूला वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात येणार आहे। या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते करण्यात आला। माननीय सीओ मॅडमचं स्वागत करू। ॲडिशनल एस पी साहेबांचं स्वागत करू। गेस्ट आहे आप तो